हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? मस्त ना? तर आज मी डोसा इडली याच्यासाठी जे लागतं, आलूची चटणी, सांबार, तर हे मी करून घेत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, मी सांबारसाठी इथे आपल्याला आवडतात त्या भाजीपाला आणि तूर डाळ एकत्र शिजवून घेतली आहे. तर हे बघा, मी आता त्याला फोडणी करत आहे आणि बाजूलाच मी आपल्याला बटाट्याची चटणी करण्यासाठी बटाटे पण उकडून घेतलेले आहेत. त्याची पण तयारी करून ठेवली आहे मी. तर आपण आधी सांबार करून घेऊयात. तर मी हे तेलामध्ये कांदा, टोमॅटो आणि थोडंसं जिरं, मीठ असं टाकून हे पूर्ण एकत्र मंद आचेवर परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्येच मी हळदसुद्धा टाकली आहे थोडीशी. तशी तर मी आधी पण टाकली होती वरणामध्ये, आपल्याला जसं वाटतं तसं आपण म्हणजे तुम्ही आधी पण टाकू शकता किंवा विसरली किंवा नंतर पण ॲड करता येते, तसं काय नाही. तर मी आता ही बाजूला चटणीची सुद्धा तयारी केली आहे, बघू शकता तुम्ही. तर हे इकडं सांबार आणि दुसरीकडे चटणीची तयारी करून ठेवलेली आहे. त्याच्यासाठी पण आपल्याला कांदा, टोमॅटो लागतं, ते मी चिरून घेतलं आहे. आणि हे तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकून हे मंद आचेवर हे सुद्धा असं परतून घ्यायचं. त्याच्यासाठी लागणारे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आणि थोडासा कांदा परतला की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. हे बघा, इकडं सांबाराचं सुद्धा आपलं मंद आचेवर असं मस्त टोमॅटो परतून घेतल्यामुळे हे बघा असं छान झालेलं आहे. आणि दुसरीकडे ही आपली चटणीची तयारी पण चालू आहे. हे बघा, नंतर वरणामध्ये किंवा जे आपण शिजवून घेतलेलं आहे सांबारासाठी त्याच्यात मीठ, चटणी टाकून हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं. आणि हे बघा, हे झालं आपलं सांबार. हे असं परतून घ्यायचं. हे बघू शकता, आपल्याला जसं घट्ट पातळ जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आता हे बघा, हे बॉईल केलेले बटाटे मी असे हातानेच समजा मॅच केलेले आहेत. तर ही आहे आपली बटाट्याची चटणी, बघू शकता तुम्ही. हे असे फोडून किंवा तुम्हाला आवडतं तसं कट करून जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. तरी आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ आणि चटणी हे सर्व टाकून त्याला परतून घेऊयात. त्याच्यामध्ये हळद टाकली आहे मी. हे बघा, ही आहे आपली बटाट्याची चटणी. बघा, मस्त झाली आहे ना? कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आपलं सांबार हे पण ऑलमोस्ट झालेलंच आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला काय आवडतं सांबार, चटणी? नंतर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे, त्याच्यामुळे जरा छान आपल्याला दिसण्याला आणि लागण्यालासुद्धा मस्त वाटते. तर कोथिंबीर ही वरून मी अशी बारीक चिरून पेरली आहे. त्याचप्रमाणे आलूच्या चटणीमध्ये सुद्धा कोथिंबीर, कढीपत्ता हे मी वरून टाकलं आहे. फोडणीमध्ये पण टाकू शकता तुम्ही, तसं काही नाही. पण मी विसरले किंवा वरून आवडते मला, तर मी ही वरून अशी ॲड केली आहे. बघू शकता तुम्ही, ही आपली बटाट्याची चटणी झालेलीच आहे बघा. आणि हे सांबार घट्ट पातळ कसं आवडतं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. मी थोडं जाड म्हणजे घट्टच ठेवलं आहे. पातळ पण कोणाकोणाला पातळ आवडतं, पण मी असं थोडं घट्टच गेलेलं आहे. आणि ही झाली आपली प्लेट रेडी, बघा.